हॅलो गाईस, पुन्हा मी तुमच्या क्लिप ब्लॉग्समध्ये तर चला ब्लॉग सुरू करूया. मित्रांनो, तुम्ही एवढे दिवस विचार करत असाल का ब्लॉग का नव्हते. जवळजवळ वर्षभर आपला एक ब्लॉग आलेला नाही आहे. कारण त्याचं असं होतं की मित्रांनो, आमचं वर्षभर म्हणजे 10वीची SSC बोर्डाची परीक्षा होती. त्यासाठी आम्ही अभ्यास करत होतो. त्यामुळं जरा बिझी होतो, जरा नाही थोडं जास्तच बिझी होतो. त्यामुळं आम्ही ब्लॉग नव्हतो टाकत. तर मित्रांनो, आता आपले ब्लॉग नेहमीप्रमाणे येतील मित्रांनो. तर चला आजचा ब्लॉग सुरू करू आपण. आजचा ब्लॉग काय जास्त स्पेशल नाही होणार आहे, पण जे काय आज मी तुम्हाला दाखवीन ते म्हणजे खूप वर्षांचा बदल झालेला आहे मित्रांनो. तर चला आजचा ब्लॉग सुरू करू. तर मित्रांनो, वर्षभराचा बदल म्हणजे खूप मोठा बदल झालेला आहे मित्रांनो. आणि आमचा ड्रीम होतं ते आता आम्ही कंप्लीट म्हणजे होणारच आहे कंप्लीट वर्षभरात. त्याला पण वर्ष लागेल मित्रांनो. तर ड्रीम काय होता ते तुम्हाला मी सांगतो. तर मित्रांनो, खूप मोठा बदल म्हणजे आमचं जुनं घर मोडून आम्ही नवीन घर बांधायला घेतले मित्रांनो. तो अर्धा काम झाले त्याचा. आणि आम्ही जुनं घर मोडून म्हणजे आम्ही टाकला नव्हता, कारण की आम्ही 10वीची परीक्षा आलो, ते आम्ही बिझी होतो. मला सांगितलं ब्लॉगच्या स्टार्टिंगला. तर मित्रांनो, जुनं घर मोडलेलं आहे आमचं आणि आम्ही नवीन घर बांधायला घेतलेलं आहे 3 मजल्याचं G+3. तर तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो सगळं. आज तो ब्लॉग होणार आहे. तर चला मित्रांनो, इकडं बघा तुम्ही, आमचा एवढा मोठं घर झालेलं आहे. इकडे या. तर मित्रांनो, हे बघा एवढं आमचं झालेलं आहे. इकडं खालची पण झालेलं आहे क्लीन का काय बोलतो मित्रांनो याला. बघा मित्रांनो, कॉलम पडलेले आहेत आमचं. तर मित्रांनो, एवढं कॉलम आणि आता लवकरच पहिला पण स्लॅब पडणार आहे मित्रांनो. तर तिकडं आम्ही सगळं हे प्लायवूड बिवूड ठेवलेलं आहे इकडं. नंतर म्हणजे स्लॅबला साईडला लावायला. तर त्या थोड्या व्हिडिओ माझ्याकडे क्लिप आहेत मित्रांनो. त्या पण तुम्हाला मी टाकीन का जुनं घर मोडताना कसं आम्ही काय काय केलेलं ते खड्डा मारताना. तर बघत असाल तुम्ही. इकडं पण सामान ठेवलेलं आहे आम्ही. आणि याच्यावरतीच पहिला असं 3 स्लॅब पडणार आहेत मित्रांनो. ह्याच्यावरती आहे तारांच्या वरती असं 3 मजलीवरती अजून. आणि इकडे टाक्या विक्या केलेल्या आहेत आम्ही स्टोअर पाण्यासाठी. तिकडे पण. तर मित्रांनो, जी मागच्या साईडची जागा होती आमच्या वर्षानं 23 वर्षांनी दिसायची तिचा आम्ही उपयोग रेती खडी स्टील विल ठेवण्यासाठी केलेला आहे. तर मित्रांनो, आज पण काम चालू आहे. पण मित्रांनो, काय करणं आज म्हणजे कामगार आहेत, जे आमचे कामगार आहेत कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी सुट्टी घेतलेली आहे. कारण की काय कारण आहे त्यांचं. पण तुम्ही बघत असाल काय एवढं आमचं घर झालेलं आहे. जसं स्लॅबचा पहिला स्लॅब दुसरा स्लॅब पडेल कसं काम होईल तसं मित्रांनो तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला आता तुम्हाला दाखवतो का आम्ही भाड्याने राहतो ते तुम्हाला मी दाखवतो. आता पाठीमागच्या कॅमेऱ्यात होती ती म्हणजे दीदी ब्लॉग शूट करत होती. तर आम्ही सगळ्यांनी म्हणजे दीदी, तुला कसं वाटतं का आपण आता नवीन घर बांधायला घेतले तर? आहे तर मस्त वाटतंय, पण जुन्या घरात ज्या आठवणी असतात त्या विसरता येत नाही. काहीच आमचं जुनं घर होतं, लय भारी होता. हे लय टाईम लागतं काहीच, तरी अजून 1 वर्ष काहीच. तर आता जाऊ आता आम्ही. तर मित्रांनो, ही आहे आमची शेड आणि या शेडमध्ये आम्ही बघत असाल सगळं सामान ठेवलेलं आहे. इकडे सिमेंट ठेवलेला आहे आणि तिकडं शूटिंगचा माणूस मोबाईल बघत आहे. आणि बघा आमची शेड आणि आमच्या काय तुम्हाला माहितीच असतील. तर मित्रांनो, ही बघा ही अशी बिल्डिंग आहे आणि हा मोठमीचा घर आहे. रेंटवरती राहतो आम्ही म्हणजे मोठमीचा. ही बघा आम्ही ही दीदीचा. आणि त्यांच्या घराच्या बाहेरचा व्ह्यू आहे. तुम्हाला आतमधनं दाखवतो मी घर. तर यो दीदीचा व्ह्यू आणि दीदी इकडे आहे. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, तो असा आहे मोठमीचा हॉल बघत असाल. आणि इकडे देवार आहे आणि इकडे असा छोटासा किचन आहे गाईस. फक्त आम्हाला वर्षभर राहायचं त्यामुळे आम्ही जास्त काय असं बघितलं नाही. हो. आणि इकडे आहे आपला अलमारी आणि आहे ब्लॉगर.
तर मित्रांनो आता मी चाललेलो आहे बबली सांच्या घरी, तर त्यांचं घर तुम्हाला दाखवतो. तर चला मित्रांनो आता जाऊ बबली सांच्या घरी. आणि थोडीशी म्हणजे नवीन बिल्डिंग आहे, अजून कल्ले बिल्लेला झालं नाही मोठी सांच्या बिल्डिंगला, तर म्हणजे ते रेंटवरती राहतात मित्रांनो. तर चला जाऊ आपण. हे बारकेमीच्या घराची एंट्रेन्स आणि इकडं देवारा अशी आहे. आपण रेंटवरती घेतले बारकेमीने आणि असं आतमध्ये आहे बारकेमीचं किचन आणि किचनच्या बाहेरचा व्ह्यू. आणि मोठी मी या समोरच्या बिल्डिंगमध्ये तिकडे राहते आणि आज बारकेमीचा. आणि इकडे बघा बबलू, बबलू हे बबलू हाय. ही बघा एवढी मोठी झाली आमची बबली. आता दुसरा बड्डे पण आहे लवकरच बबलीचा. हॅपी बर्थडे बबलू. हसतं काय एवढी मोठी झाली बघा. बघता गाईच कशी बघता बबलू. ओय बघ कशी वाजवतो पैजण. मित्रांनो तुम्हाला सगळ्यांची घरं दाखवली असतील, बारकेमीचा मोठेमीचा. तर मित्रांनो आता आमच्या घराची वारी आहे, तर मित्रांनो तुम्हाला आमचं घर सांगतो. तर चला. तर मित्रांनो आता आम्ही राहतो पलसपा सोडून पनवेल टाक्क्यामध्ये. आम्ही आमचा स्वतःचा फ्लॅट घेतलेला होता कल्पतरू स्टोनमध्ये. तर मित्रांनो आता मी ते दाखवणार आहे तुम्हाला आमचं घर म्हणजे आमचं फ्लॅट. तर चला दाखवतो. तर मित्रांनो आम्ही 3ऱ्या फ्लोअरवरती या इकडे राहतो 311मध्ये, 3rd फ्लोअर रिव्हर स्टोन कल्पतरू आहे. बाहेरची लॉबी आणि इकडे लिफ्ट आहेत 2 आणि आहे आमचं घर. तर मित्रांनो मी तुम्हाला आता आतमधनं घर दाखवतो. आमचं 1 BHK फ्लॅट आहे. तर चला दाखवतो आतमधनं. तर मित्रांनो हा आहे 311. आता आतमध्ये जाऊ आपण. बघा सगळ्यात पहिले आतमध्ये गेल्यावर तुम्हाला असा व्ह्यू दिसेल मित्रांनो. इकडे TV आमचे, अशी सिलिंग आम्ही लाईटिंग केलेली आहे. सोफा असा आणि या साईडला बेडरूम आहे आणि या साईडला किचन आहे आमचं या साईडला. तर हे असं देवार आहे आमचं. आणि या साईडला तुम्हाला रिव्हर व्ह्यू दिसतो मित्रांनो. आणि खाली गार्डन वगैरे आहे आणि या साईडला अशी झाडं लावलेली आहेत. तर आता बेडरूममध्ये जाऊ. तर असं बेडरूमचं आहे केलेले आणि आहे कम्प्युटर लॅपटॉप आहे मित्रांनो. मी MS करतो त्यामुळे प्रॅक्टिससाठी मी ठेवलेलं आहे. आणि असं आहे आणि तिकडे वॉशरूम आहे आतमध्ये. आणि मित्रांनो आहे मिरर, त्याच्यामध्ये ब्लॉग बनवतो मित्रांनो. वॉशरूम आणि बेडरूम मधला पण व्ह्यू मित्रांनो तुम्ही बघा. आणि ही आहे जी पार्किंग आहे. आमची पण गाडी इथं असतं. आणि चिल्ड्रन्स प्लेग्राऊंड, नंतर इथं जिम करायसाठी, इथं थोडं बसासाठी, थोडं गार्डन आणि तिकडे क्रिकेट खेळासाठी. तर मित्रांनो आता तुम्हाला मी नेतो किचनमध्ये आमच्या. तर चला किचनमध्ये. असं आपण एंट्री इकडनं केल्यावर इकडे बेडरूम आणि इकडे किचन. तर आपण किचनमध्ये जाऊ मित्रांनो. तर सगळ्यात पहिले इकडे वॉशरूम आहे इकडे. त्यानंतर इकडे अशी हे, नंतर असं आहे.
आणि खाली पण अशी ड्रावर आहे सामान ठेवण्यासाठी. आणि किचनमधला पण व्ह्यू, नदी. मित्र या नदीला भरती पण येते. आणि हा आमचा फ्रीज इकडं ठेवलेला. फॅन आणि इकडं वरच्या साईडला पण मित्रांनो. तर मित्रांनो आता तुम्हाला मी सगळ्यांचा होम टूर दिला असेल आणि आमच्या नवीन घराचा तुम्हाला अपडेट दिला मित्रांनो. तर मित्रांनो नवीन घराचा पण लवकर म्हणजे होईलच काम, 1 वर्ष तरी लागेल मित्रांनो. तर सगळी म्हणजे काका आणि मोठी मी रेंटवरती राहतात. आम्ही स्वतःचा फ्लॅट घेतलेला आहे मित्रांनो. तर आम्ही तिथे पनवेलला टाक्यावरती. तर आता आम्हाला तरी वर्षभर बाहेर तरी राहावंच लागेल, कारण की आमचं वर्ष होईलच घराला बनण्यासाठी. तर मित्रांनो आम्हाला घर बनण्यासाठी 1 वर्ष तरी लागेलच मित्रांनो. तर चला आता मी तुम्हाला जसं असं नवीन घर होईल तसं असं तुम्हाला अपडेट देत राहील मी मित्रांनो. तर चला. तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग का नव्हते ते तर तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगला समजलं असेल. तर मित्रांनो थोडा मी बिझी होतो तर समजून घ्या. आता आपले ब्लॉग म्हणजे आठवड्याला 1 ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. तर आता काय आपल्याला सुट्ट्या आहेत मित्रांनो, फक्त MS साईट लावलेले झाल्यानंतर आपण. तर मित्रांनो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर मित्रांनो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला पण आवडलं सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर सर बाय बाय.